हार्डवर्क करतात, एवढं हार्डवर्क करतात, होतच नाही, सक्सेस मिळतच नाही. सक्सेस लांब लांब पळत जातं. तर तुम्हाला सक्सेस मिळणार हे नक्कीच. हाय हाय सक्सेसफुल पर्सन. येस येस, तुम्ही 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 सक्सेसफुल. आय गॉट द मेडल. आय एम अ सक्सेसफुल पर्सन. किती छान असं मस्त घर बनवलंय मी. माझं स्वतःचं घर झालं बरं का. आय एम अ सक्सेसफुल पर्सन. तर सक्सेसची जी काही डेफिनेशन आहे ती प्रत्येकासाठी नक्कीच वेगवेगळी असू शकते. रनिंग कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट आलेला एखादा 5 वर्षाचा मुलगा त्याने जिंकलं हे मेडल, तो म्हणणार आय एम अ सक्सेसफुल पर्सन, कारण तो त्याच्यामध्ये आनंदी आहे. कोणी पहिल्यांदाच घर बनवलं असेल स्वकष्टाने स्वपैशानी, तो म्हणणार मी सक्सेसफुल आहे. बर, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण एवढे सक्सेसफुल आहोत, हॅपीनेस आहे का आपल्याकडे? ती तर पहिली गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरेचदा बऱ्याच लोकांना सक्सेसफुल कसं बनायचं आणि एवढं हार्डवर्क करतात, तरीही कुठलं आपल्याला एखादी गोष्ट अचीव्ह करायची असते, ती अचीव्ह होतच नाही, सक्सेस मिळतच नाही. खूप हार्डवर्क करतात. असं का होत असेल? तर काय असतं ना, तुम्हाला सांगते एक गोष्ट. 2 लाकूड तोडे आहेत. दोन्ही लाकूड तोड्यांना दिलेले आहेत दोन दोन सेम, एकदम सेम अशा कुऱ्हाड. काय होतं ना, की एक लाकूड तोडे असतो, तो काय स्ट्रॅटेजी वापरतो? तो म्हणतो मला काहीही करून माझं ध्येय साध्य करायचं आहे. मला जास्तीत जास्त झाडं पाडायची आहेत, मला जी सांगितले शासनाने ती, आणि ती पाडल्यानंतर माझ्या फॅमिलीचं पोट भरणार आहे. तर त्याचं ध्येय आहे पोट भरणे फॅमिलीचं. तो दिवसभर आल्यापासून पूर्ण वेळ झाडं तोडतो तोडतो, विश्रांती घेत नाही, थांबत नाही, काहीही करत नाही. तो करत राहतो. करून करून बिचाराचे हात रक्तबंबाळ होतात, पूर्ण शरीर थकून जातं, घरी जाण्यासाठी सुद्धा अंगामध्ये ताकद राहत नाही. तर दुसरा लाकूड तोड्या काय करतो, तो 45 मिनिटं काम करतो, तोडतो, आणि मग 15 मिनिटं विश्रांती घेतो. परत 45 मिनिटं तो तोडतो, 15 मिनिटं, आणि दिवसा अखेरीस जास्तीत जास्त झाडं तोडून तो मस्त खुश होऊन खूप सारे पैसे घेऊन फॅमिलीकडे परत जातो. काय डिफरन्स आहे? त्या 45 मिनिटानंतर त्यांनी घेतलेल्या 15 मिनिटाच्या ब्रेकमध्ये अशी काय बरं जादू झाली असेल? तर हे सगळं आपलं चुकतं. आपण जेव्हा हार्डवर्क करत राहतो, आपण करतच राहतो, आपण ब्रेकच घेत नाही कुठल्या गोष्टीमध्ये, म्हणून सक्सेस लांब लांब पळत जातं. मग तुम्ही म्हणाल असं कसं? हो, आता त्या 15 मिनिटामध्ये तो लाकूड तोड्या नक्की काय बरं करत असेल? तो त्या कुऱ्हाडीला धार लावतो. तो त्याची जी काही शक्ती गेलेली आहे, पाणी पितो, फळं खातो, तरी ती शक्ती त्याला परत येते. कुऱ्हाडीला धार लावल्यामुळे त्याचं काम सोपं होतं. त्यामुळे हा 15 मिनिटाचा ब्रेक तो स्वतःसाठी प्रॉडक्टिव्ह बनवतो. म्हणजे काहीतरी चांगलं तो त्याच्यामध्ये करतो. स्वतःचं डोकं, शरीर थकलेलं असतं, त्याला विश्रांती देतो. म्हणजे नवीन जोमाने त्याला परत तयारी करता येते. तर ही झाली एक गोष्ट. बरं, अजून एक दुसरी गोष्ट आहे. त्यामध्ये कसं असतं ना, 2 प्रकारची माणसं असतात. एक माणूस असतो, की तो अगदी गरीब आणि त्याला अ, अगदी स्वतःचं काय म्हणू शकतो, बेसिक गोष्टी कंप्लीट करण्यासाठी पण कसेबसे पैसे पुरत असतात. तो थांबलेला असतो डोंगराच्या पायथ्याशी. कारण त्याला हा जो काही पैसा, सक्सेस, प्रगती, कॉम्पिटिशन ह्या सगळ्यामध्ये तो उतरू शकत नसतो. तर तो एक माणूस असतो, तो एकदम सक्सेसफुल असतो. तो ह्या सगळ्या गोष्टींमधनं खूप पैसा, संपत्ती, नाव, प्रसिद्धी सगळं काही त्याला मिळतं, सगळं अचीव्ह करतो. प्रत्येक गोष्ट तो अ, अ, तुलना करतो आकड्यांमध्ये, प्रत्येक गोष्ट टाळ्यांमध्ये, किती टाळ्या पडल्या मला, म्हणजे किती, सगळ्या ह्या गोष्टी करून तो जातो पर्वताच्या शिखरावरती. म्हणजे पर्वताचं शिखर म्हणजे काय, पण इमॅजिन केलेलं आहे. तो अगदी शिखरावर आहे. तिथे गेल्यानंतर सुद्धा आतून खूप अशी पोकळी वाटते त्याला. तो म्हणतो, "मी आहे ना सगळ्या गोष्टी अचीव्ह केल्या. मी हे विचार केला होता, तो विचार केला होता." पण आतून नैराश्य असतं. हॅपी बिलकुल तो नसतो. मग काय फरक राहिला? खाली उभा राहिलेला माणूस आणि वर उभा राहिलेला माणूस याच्यामध्ये फरक काय राहिला?
असं खूप साऱ्या लोकांच्या बाबतीत होतं की नाही, सक्सेस सक्सेस आणि हार्डवर्क हार्डवर्क याच्या नावाखाली आपण नुसती धावपळ करतो आणि त्या धावपळीमध्ये आपण स्वतःला विसरून जातो. स्वतःला विसरतो म्हणजे काय? तर खूप खूप महत्वाची गोष्ट म्हणजे एकतर काही वेळेस असं होतं ना, बरेचदा लहानपणापासून मुलांवरती अगदी लहान असल्यापासून बिंबवलं जातं. ऐक बरं का, डॉक्टर व्हायचंय तुला, आर्किटेक्ट व्हायचं, एमपीएससी करायचंच, इंजिनियर तू झालाच पाहिजे. अरे, त्याला काय हवंय? ह्या गोष्टीवर कधीच कोणी बोलत नाही. त्याच्या माइंडमध्ये एवढं टीप सगळ्या पेरेंट्सनी घातलेलं असतं, की तुला हे करायचंच आहे. त्यामुळे त्याचं मनही आपसुकच ही गोष्ट ऍक्सेप्ट करतं. मला हे करायचंच आहे. तो करतो देखील, तो बनतो देखील. पण अंतर्गत जो आनंद असतो त्याचं काय? तो काही मिळू शकत नाही. कारण त्याला ते नव्हतंच हवं. जगामध्ये खूप सारे पैसे कमवण्याचे, मोठं होण्याचे, नाव कमवण्याचे खूप सारे मार्ग आहेत. बरं ठीक आहे. उत्पन्नाचा मार्ग जरी वेगळा ठेवला, तरी एखाद्या गोष्टीमुळे ओळखलं जाणं आणि सक्सेसफुल होणं ही दुसरी गोष्ट तो करू शकतो. पण नाही, 16-16 तास तू अभ्यास कर, तरच तू पुढे जाऊन ही पदवी मिळवू शकशील. हे जे काही बंबार्डिंग आपण पालक म्हणून मुलांवरती करतो, ते अत्यंत चुकीचं आहे. त्याने स्वतःला काय हवंय? स्वतःला कशामुळे यश मिळणार आहे? ते मिळालेल्या यशाचा अत्यंत मनापासून आनंद कशामुळे होणार आहे? या सगळ्या गोष्टी मागे पडतात. बरं दुसरी गोष्ट, दुसऱ्या प्रकारची लोक ही अशी असतात, की ज्यांना मार्ग तर समजलेला असतो, की मला हे करायचंय, मी बिझनेस टाकलेला आहे, काही ठराविक गोष्टींचा बिझनेस आहे माझा. माझे दादा, परदादा सगळेजण करत आले होते. हो त्यांनी केलं, तुला जमणार आहे का ती गोष्ट? हा झाला पहिला मुद्दा. बरं त्यांच्या काळामध्ये काय आमचं नाव होतं. सगळे लोक सगळीकडनं येऊन माउथ पब्लिसिटी इतकी होती ना आमच्या दुकानाची, की आमच्याकडे येऊनच सगळेजण शॉप करायचे. हो, हो, थांबा. आणि गेला नातू पण तुम्ही सुरू केलं शॉप. काय ना तू आलायस ना तेव्हापासून तुझं पायगुण होते खराब आहे बरं का. काळ बदलला आजोबा, काळ बदलला, अहो काळ बदलला. अरे नातवा काळ बदलला. तंत्रज्ञान, कौशल्य ह्याच्यामध्ये बदल झाले. मग फक्त माउथ पब्लिसिटीनी तुमच्या शॉपवरती लोक येणार आहे का? ऑनलाईन मार्केट ओपन झालंय. खूप सारे वेगवेगळे ऍप्स आलेत. त्याच्यावरती लोक आपल्या मार्केट प्लेसवरती बऱ्याचशा वस्तू विकतात. मग ऑनलाईन घर बसल्या जर का मला वस्तू येत असतील, तर कशाला थोडेफार लोक विचार करणारच ना. पावसा पाण्याचे दिवस आहेत, रात्रीचे दिवस आहेत, ऑनलाईन गोष्टी मागवतात. मग दुकानांकडे ओढ नक्कीच कमी होणार आहे की नाही? मग आपण काय करायला पाहिजे? तंत्रज्ञानाप्रमाणे आपल्याला कौशल्य आपली चेंज करायला हवीत. आपल्या वागणुकीमध्ये बदल करायला हवा. सेलिंग पॅटर्न बदल करायला हवा. ऑनलाईन तुम्ही मार्केट प्लेसवर टाका. व्हॉट्सअप ग्रुप बनवा. वाटेल त्या गोष्टी तुम्ही करू शकता. मला सांगण्याची गोष्ट माझी काय आहे? जे काही जगामध्ये चालतं, ट्रेंडिंग चालतं, त्या ट्रेंड्स प्रमाणे बदलणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही विचार कराल, आपल्या आयटी फील्ड मधला पण एक्झाम्पल घ्या. आता तुम्ही फ्रेशर्स असाल आणि आयटी फील्डमध्ये तुम्ही येत आहात, तर सध्या एआय खूप बूम मध्ये आहे. खूप साऱ्या ठिकाणी जॉब्स पण अफेक्ट झालेले आहेत. तर तुम्ही काय करू शकता त्यामुळे? आपल्याला आपलं स्पेशलायझेशन कसं दाखवता येईल? एआय मधनं दाखवता येईल. तर एआयचा एखादा कोर्स आपण केला पाहिजे. ठीक आहे, ही टेक्नॉलॉजी नाही आवडते, त्या टेक्नॉलॉजीमध्ये ट्राय केलं पाहिजे. असे वेगवेगळे स्किल्स हे आपण बघितले पाहिजेत. तर ह्या सगळ्यातनं आपण काय म्हणतो ना, सक्सेसफुल व्हायचं असेल ना, पर्सिस्टंट राहणं खूप महत्वाचं आहे. पेशन्स असणं खूप महत्वाचं आहे. सातत्य असणं पण खूप महत्वाचं आहे. पण ह्या तिन्ही गोष्टी योग्य दिशेने जात आहेत की नाही, ती गोष्ट खूप महत्वाची आहे. तुम्हाला सांगितलं एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचायचंय. तुम्ही पळत सुटले एका उलट्याच दिशेने, ध्येय हाती सापडणार आहे का? नाही सापडणार. मध्ये मध्ये जो 15 मिनिटाचा ब्रेक घेतोय ना, तो चेक करायचं. योग्य दिशेने चालले ना मी. ऑनलाईन खूप सारे फ्रीमध्ये इंटरव्ह्यूज असतात. इंटरव्ह्यू देऊन स्वतःची पातळी चेक करायची. 10 लोकांशी बोलायचं. हो, बरेच लोक असतात बोलतच नाहीत एकमेकांशी. बोलायचं, जगात काय चाललंय, कुठे काय चाललंय, या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवायचं. त्याप्रमाणे स्वतःला अपडेट करायचं सगळ्या गोष्टींमध्ये.
अरे खूप सारे आणि पैसे कमवण्याचे खूप सारे स्रोत आता सध्या नवीन ट्रेंडिंग आहेत. ऑनलाईन तर खूप सारं मार्केट आहे. जग जसं बदलतंय त्याप्रमाणे आपण जर बदलत गेलो तर आपल्याला यश हे नक्कीच मिळणार आहे ना. आपण त्याच त्याच आपल्या जुन्या पुराण्या खयालोंमध्येच बिझी राहिलो तर आपल्याला ती योग्य दिशा नाही. काळ बदलतो. काय म्हणतात ना, परिवर्तन ही जीवन का सबसे बडा परिवर्तन ही जीवन का सबसे बडा वे है. हे असं काहीतरी आहे ना, म्हणजे भगवद्गीते पण सांगितलं ना, परिवर्तन इज मस्ट. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवून चेंजेस, जस्ट चेंज. त्या 15 मिनिटामध्ये तुम्ही काय करू शकता? त्या 15 मिनिटं म्हणजे ती एक कन्सेप्ट झाली. 15 मिनिटं थोडासा ब्रेक घेऊन सातत्य आपलं जे आहे ते योग्य मार्गाने चाललेलं आहे ना. तुम्ही स्पर्धा परीक्षांना बसलेला असाल तर वेळेचं नियोजन हवं. मी एवढ्या वेळामध्ये एवढ्या गोष्टी करू शकते का, हे हवं. नुसतंच आपला आता एक मुलगा समजा असं केलं त्याने, त्याला जायचं आहे दुसऱ्या दिवशी आहे, त्याला येणार आहे कॅम्पसमध्ये काही कंपन्या सिलेक्शनसाठी, आणि तो करत बसला आहे डायरेक्ट इंटरव्ह्यूचा अभ्यास. आणि सगळ्यात पहिले तर काय असतं, ऍप्टिट्यूड टेस्ट असते ना. मग ती ऍप्टिट्यूड टेस्टचा अभ्यास आधी कर ना बाबा तू. ऍप्टिट्यूड टेस्ट जर तुला सोडवता आली तर तू इंटरव्ह्यूला जाऊ शकणार आहेस. असं साधं सिंपल लॉजिक, ह्या अशा साध्या गोष्टी आपल्याकडनं दिशा आपल्याकडनं चुकत असतात, त्या इम्प्रूव्ह करायच्या. म्हणजे हार्डवर्क करायचं. आपण जे म्हणतो ना, एवढं हार्डवर्क केलं सक्सेस नाही. एवढ्या वेळा मी ना ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती पण गोष्टी करून पाहिल्या, सक्सेस नाही. खूप सारे लोक असतात, खूप सारे लोक असतात. आपल्याला जगात लोक असे बोलणारे भेटतात, अरे तुझे वडील तर असे असे इंजिनियर, तू नाही झाला होय इंजिनियर. अरे तुझ्या घरातल्यांचं तर असं असं डॉक्टर आहे, तू नाही झाला हो डॉक्टर. लक्ष द्यायचं नाही. आपल्यासाठी सक्सेस म्हणजे काय आहे, त्या दृष्टीने हार्डवर्क करायचं, कन्सिस्टन्सी ठेवायची. ही गोष्ट खूप महत्वाची. तर त्या मिळालेल्या सक्सेसला अर्थ आहे. नाहीतर तुम्ही कितीही मोठा सक्सेस कमवा आणि तुम्हाला आनंदात जर वाटत असेल तर त्या सक्सेसला काय किंमत आहे. नवीन नवीन टेक्नॉलॉजी अडॅप्ट करा. आणि तुमची व्हिजिबिलिटी महत्वाची आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही इंटरव्ह्यूज द्यायचे आहेत, तुम्हाला बिझनेस हवा आहे, किंवा कुठल्याही गोष्टी तुम्ही गृहिणी असाल, वर्क फ्रॉम होम करत असाल, किंवा तुम्हाला एखादा घरनंच तुम्हाला क्लोथचा बिझनेस चालू करायचा असेल, अजून कुठला पापड, व्हॉट एव्हर तुम्हाला जे काही आवडतं त्याच्यामध्ये आजकालच्या काळामध्ये ना ऑनलाईन प्लॅटफॉर्म्समध्ये व्हिजिबिलिटी, कौशल्य, तंत्रज्ञान, ऍडव्हर्टाइजमेंट, ह्या गोष्टींनी तुम्ही गेलात ना तर तुम्ही खूप पटापट सक्सेस मिळवू शकता. आणि खूप 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 महत्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्यांच्या स्वप्नांचा भार घेऊन जगणे. ही गोष्ट तुम्ही लहान मुलांवर आता तरी टाकू नका. कसं आहे, दुसऱ्यांच्या स्वप्न कंप्लीट तुम्ही कराल पण तुम्ही आनंदी राहिले नाही तर काहीच उपयोग नाही. तुम्हाला मी एक गंमत सांगते. जसं मेटल डिटेक्टर असतो ना एअरपोर्ट वरती, तो बिप 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 मेटल डिटेक्ट करतो, तसं मेंटल डिटेक्टर नसतो ना मंडळी, की हा मेंटली ह्याला वाटतंय का नाही सक्सेसफुल झाल्यासारखं, बिप 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 असं काय होत नाही ना. तर त्याच्यामुळे आपला मेंटल डिटेक्टर जो आहे तो आपल्याकडेच व्यवस्थित असतो ऍक्च्युली. त्यामुळे आपल्याला काय हवंय त्याप्रमाणेच हार्डवर्क आणि ती दिशा निवडा. सक्सेस हे नक्कीच मिळणार. समोरचा सांगतोय म्हणून आपलं तुम्ही करत राहिलात, पण तुम्हाला गोष्ट क्लिक नाही होते की मला हेच करायचंय आयुष्यामध्ये, नका करू ती गोष्ट. तुम्हाला जोपर्यंत क्लिक नाही ना होते तुम्ही त्याच्यात सक्सेसफुल नाही होऊ शकत. आपण बघतो युट्यूबला किंवा इकडे तिकडे बघतो, हा माणूस सक्सेसफुल झाला, हा असा बनला, छोट्या घरातनं आला होता, मोठा झाला, नाव कमवलं, पॉडकास्ट झाले, रील स्टार झाले, किंवा आपलं डॉक्टर झाले, इंजिनियर्स झाले, खूप मोठ्या पदावर झाले, एमपीएससी झालं, हे झालं. कशामुळे? कारण ती त्यांची खरी आवड होती. जेव्हा खरी आवड असते ना, ती आवड आपण पुढे नेतो तेव्हा माणूस सगळ्यांच्या नजरेत जाणवेल असा नक्कीच सक्सेसफुल बनू शकतो. बरेचदा हार्डवर्क करत असताना पण सक्सेस मिळवण्यासाठी थोडे पेशन्स हवे असतात. आपण जेव्हा हार्डवर्क करत असतो ना तेव्हा ते हार्डवर्क करत असताना त्याची मुळं जी असतात ना ती भक्कम होत असतात. लगेच अरे मला नाही मिळालं, मला नाही मिळालं, अरे त्याला मिळालं नाही. मुळं भक्कम होऊ द्यात कुठल्याही गोष्टीमध्ये, म्हणजे सक्सेस जे आहे ना ते नक्की उठून दिसेल तुमचं. मग तुम्ही काहीही करा. हो, तुम्ही म्हणाल की आता आम्ही गृहिणी आहोत, आमचं कसलं सक्सेस असू शकतं बऱ्याच गोष्टींमध्ये. बऱ्याच गृहिणींना असं ऑप्शन शोधत असतात की मला वर्क फ्रॉम होम करायचं आहे. तुम्ही क्लोथ्स आणा विकायला, तुम्ही घरनं डेटा एंट्रीचं काम करा,
बऱ्याच गोष्टी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पण आजकाल अफिलिएशन वगैरे बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत. तुम्ही बऱ्याच गोष्टी चालू करू शकता. तुमचं काहीतरी एक एम ठेवा. मला आज एवढे मनी अचीव्ह करायचे आहे. त्या दृष्टीने तुम्ही प्रोग्रेस करा. असंख्य ठिकाणी असंख्य गोष्टी अवेलेबल आहेत. Google सर्च करा. वाटेल त्या गोष्टी करू शकता जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर. आणि प्रत्येकाची सक्सेसची डेफिनेशन वेगळी असू शकते. अगदी लहान मुलांसोबत गेम खेळा, म्हणजे तो जो 15 मिनिटाचा तुमचा ब्रेक असणार आहे ना, त्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसल्याच गोष्टींचा लोड घ्यायचा नाही. लोड जर घेतला मला सक्सेस हवंय, मला सक्सेस हवंय, असं काही मिळणार नाहीये. जेवढी एखादी गोष्ट एन्जॉय कराल ना तुम्ही, लहान मुलं कशी आपली निघाली, कुठे पण पळली, कुठे पण काही पण केलं, असा जेव्हा भाव आपल्या माइंडमध्ये असतो ना, तेव्हा आपण इझिली सक्सेस मिळवू शकतो. आणि हो, प्रत्येक माणूस सक्सेसफुल होऊ शकतो. फक्त आपला दृष्टिकोन, आपली दिशा, पेशन्स, सातत्य आणि स्वतःला काय हवंय, दुसऱ्यांसाठी न फक्त करणं, या गोष्टी केल्या की सक्सेस नक्की मिळणार. तर काय मंडळी, करणार ना नक्की स्वतःसाठी? स्वतःला सक्सेस कशातनं मिळवायचे? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लिहून काढा. मला हे अचीव्ह करायचंय, मला ते अचीव्ह करायचंय, मला ते अचीव्ह करायचंय. त्या दृष्टीने Google सर्च मारा, मित्रांशी भेटा, याच्याशी बोला, त्याच्याशी बोला, स्वतःला मग्न ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला सक्सेस मिळणार हे नक्कीच. असा होता हा आजचा व्हिडिओ. व्हिडिओ तुम्हाला आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि तोपर्यंत नक्कीच तुमच्यासाठी सक्सेस म्हणजे काय त्याची लिस्ट करून ठेवा आणि बी हॅपी, कीप स्माइलिंग अँड स्टे ट्यून विथ मी. बाय.